बनवणार आहे मी स्टफ इडली. त्याला 2 पेले तांदूळ, 1 पेले उडदाची डाळ आणि 1 पेला पोहे असं 8 तास भिजत घालून ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि ते पीठ आंबवण्यासाठी मी रात्रभर ठेवलं होतं. ते आता पीठ आंबलं आहे. त्याच्या मी आता इडल्या बनवणार. त्याच्यासाठी स्टफसाठी भाजी बनवणार. इडलीसाठी मी आता भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी हे 2 बटाटे उकडलेले आहेत, स्मॅश करून घेतले आणि थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि राई जिरं. आता मी थोडं तेल टाकणार कढईमध्ये. आता तेल तापलंय. त्याच्यामध्ये राई जिरं चांगलं तडतडलं का कढीपत्ता, मिरची आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट हे टाकून मी चांगलं ढवळणार. हळद आणि आता त्याच्यामध्ये टाकणार बटाटे. स्टफ इडलीसाठी भाजी. आता मी थोडं मीठ टाकणार आहे. भाजीत थोडं मीठ. भाजी तयार आहे. पिठामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि ते चांगलं ढवळून द्यायचं. आणि ह्या इडली पात्राला थोडं तेल लावायचं. इडली पात्रामध्ये थोडं पीठ टाकायचं. आणि त्याच्यामध्ये ही भाजी बनवली आहे त्याचं मिश्रण त्याच्यावर घालायचं असं. त्यावर थोडं पीठ घालायचं. त्या भाजीवर थोडं पीठ घालायचं. इडली पात्रामध्ये इडल्या वाफवायला ठेवायच्या. आता या इडल्या तयार झाल्या आहेत. 5-7 मिनिटं वाफवून घेतल्या आहेत आणि त्या आता मी काढणार. आता ह्या इडल्या खाण्यासाठी तयार आहेत.